आपण पाहत आहात ब्रिलियंट टाइम्स सोलापूर। माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य। विषय: शेतकरी व महिला यांना आधार लिंक ऑथेंटिकेशन सारख्या तांत्रिक कारणामुळे राज्याच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवले जाऊ नये व अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करावी। माननीय आपल्या सरकारने शेतकरी व जनतेसाठी लाडकी बहीण, अतिवृष्टी आपत्कालीन सहकार्य, लाभकारी हमीभाव बोनस अशा अनेक कल्याणकारी योजना घोषित केल्या आहेत। परंतु जसे आधार कार्डला बँक लिंक नसणे, पॅन नंबर असणे, आधार ऑथेंटिकेशन अशा अनेक तांत्रिक कारणामुळे लाखो योग्य पात्र विद्यार्थी लाभार्थी वंचित राहत आहेत। त्यामुळे सरकारचा उद्देश सफल होत नाही। यामध्ये काही सरकारी अधिकारी कर्मचारी यांची अनास्था, प्रशासनाचा अटेल तट्टूपणा या सगळ्यामुळे लाखो शेतकरी व महिला वंचित राहिल्यामुळे सरकारचा हेतू प्रामाणिक असून सुद्धा याबाबत शंका येऊ लागली आहे। गाजर दाखवणे परंतु ते हाताला येणार नाही अशा उंचीवर ठेवणे असा सारा प्रकार आहे का, असे वाटू लागले आहे। एकंदरीत परिणाम शेतकऱ्यांना असंतोष निर्माण होण्यासाठी या बाबी कारणीभूत ठरत आहेत। सरकार म्हणून तुमची भावना प्रामाणिक आहे असेच आम्ही समजतो, परंतु प्रशासनातील झारीत बसलेल्या शुक्राचार्यांना योग्य संदेश देऊन निवडणूक आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी नियमात सुधारणा व सुलभ अंमलबजावणी प्रक्रिया करावी, अन्यथा आम्हाला पण नाईलाज असतो तीव्र आंदोलन सुरू करावे लागेल। आपण नेहमी जनहितासाठी संवेदनशील असतात याची प्रचिती यावेळी येईल अशी अपेक्षा आहे। आपले किसान बंधू। आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज भारतीय किसान संघाचं सोलापूर जिल्ह्याचं मान्य कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ आलेलं आहे। यामध्ये मी रावसाहेब शहाणे पाटील, भारतीय किसान संघाचा महाराष्ट्र प्रांताचा उपाध्यक्ष आहे। माझ्यासोबत या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नागप्पा शिंदगी, उत्तर सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष साखरे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष मंगरुळे साहेब आणि सोलापूर शहर कार्यकारिणीचे शहराचे अध्यक्ष माननीय वैजनाथ हत्तुरे सर, सांगोला तालुक्याचे अध्यक्ष माननीय विजयजी पवार आणि त्यांचे कार्यकारिणी मंडळाचे तालुक्याचे सर्वजण आलेलो आहोत। मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष हनुमंतराव अलकुंटे आणि अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष आणि मंत्री जयंत सावकार हे सगळेजण उपस्थित आहोत या निवेदन देण्यासाठी। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी खूप मोठं चांगलं काम केलेलं आहे। डीबीटीचं अकाउंट जे डायरेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये देतात, पूर्वीच्या सरकारमध्ये स्वतः राजीव गांधींनी सांगितलं होतं 1 रुपया पाठवतं खाली 15 पैसेच मिळतात, पण BJP सरकार आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र शासनामधून जो काही पैसा येतो तो 1 रुपया जर पाठवतो तर 1 रुपया शेतकऱ्यापर्यंत येतं। हे डीबीटीचं खूप मोठं काम या सरकारमध्ये झालेलं आहे। यासाठी मी या सरकारांचं अभिनंदन करतो। आत्ता सध्या महाराष्ट्र शासनामध्ये लाडकी बहीण योजना आणि असे बरेच काही योजना काढलेल्या आहेत, पण त्या योजनेसाठी सरकारी कागदपत्राचं खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झालेली आहे। आधार कार्डला लिंक वगैरे पाहिजे अशा सगळ्या भानगडी असल्यामुळं ते सगळे सर्वसामान्य लोकांना हे ब्युरोक्रेसीमुळे खूपच अडचणी निर्माण होत असल्या नियमामुळे, त्यामुळे असे सगळे नियम बंद करून फक्त आधार कार्ड पाहून त्या लोकांना ते मंजूर करावं ही मागणी आमची आहे। त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये यावर्षी अतिरिक्त पाऊस झालेला आहे। या पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आता सध्या आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काढणीला आलेले उडीद, सोयाबीन वगैरे असे पिकं
पाण्यामध्ये जाऊन खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाचे सुद्धा ताबडतोब पंचनामा करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देऊन आणि शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आज आमच्याकडून करण्यात येत आहे. भारत माता की जय. भारतीय किसान संघाचा विजय असो.